तुला जर असं वाटत असेल की मी तुला घरी बोलवायला आले तर एकतर तसं काही नाहीये. मला फक्त तुला इतकंच सांगायचंय की ऑफिसमध्ये मोठा इश्यू झालाय. काय? तू आणि आत्तू ज्या महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होतात त्या प्रोजेक्टमधनं आत्तूने विड्रॉ केलाय. व्हॉट? दादू दादू प्लीज काहीतरी कर. हे बघ तुलाही माहितीये की ऑफिस मधली तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. मला काय माहिती आणि काय नाही यापेक्षा अत्तूला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. आणि अत्तूला जर असं वाटत असेल की हे काम माझ्यापेक्षा दुसरं कोणीतरी करू शकतं तर चांगलं आहे ना. आणि तसंही कुणाच्या असण्या नसण्याने आपल्या आयुष्यात काही तितकाचा फरक पडतच नाही. सॉरी पण हे सेम वाक्य तू वीणाला बोलशील? सॉरी अगेन, कारण हे सेम वाक्य तू आत्तूच्या बाबतीत नाही बोलू शकत दादू. एक मिनिट, मी हे आत्तूच्या बाबतीत म्हणतच नव्हतो. मी ऑफिसच्या कामाच्या संदर्भात बोलत होतो. ठीक आहे, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, जास्त मॅच्युअर्ड आहेस आणि तुला ऑफिसच्या कामाचं महत्व माझ्यापेक्षा नक्कीच जास्त समजतं. तरी मी तुला एवढंच सांगेन, तू जर ऑफिसला गेला नाहीस ना तर आत्तूनी जी काय मोठी आशा लावली या प्रोजेक्टसाठी ती सगळी निसटून जाईल. आणि आत्तूने इतके वर्ष जे स्टेटस कमावलंय ना ते गमवायला वेळ नाही लागणार. आणि हा बिझनेस गेला की आत्तू रागाच्या भरात सगळंच मोडून टाकेल. आणि हे तुला तुला दादू नाही बघवणार. तुला बघवेल आत्तूची अशी अवस्था झालेली. फक्त सांगायचं काम केलं, बाकी तू हुशार आणि समजूतदार आहेसच. चल उचल 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 उचल. डॅम इट यार. वीणा, तू कॉल करतेस का? तुझा कॉल बघून तो नक्की उचले. कलाव असं काय बोलताय? प्रभास असं कधीच वागत नाही आणि अजयचा फोन त्यांच्यासाठी तेवढाच महत्वाचा. कुठल्या तरी कामात अडकले असतील म्हणून फोन उचलत नसतील. हे तुमची चर्चा ना तुमच्याकडेच ठेवा. काही करून प्रभासला इथे हजर करा. ते कुठल्याही क्षणी इथे येतील आणि ते डेफिनेटली पहिला प्रश्न प्रभास विषयीच विचारणार. कारण मी त्यांना सांगितलंय ना हा बँड प्रभासचा आहे म्हणून त्यांना फार उत्सुकता आहे प्रभास नेमका कोण आहे. आणि ते इथे आल्यानंतर जर तोच नसेल तर त्यांची काय अवस्था होईल हे तुम्ही समजू शकता. सर पण तुम्ही बघताय ना आम्ही त्याला फोन ट्राय करतोय पण तो उचलतच नाहीये. अरे पण तुम्ही फोन ट्राय करून मला काय फायदा? प्रभासनी इथे असायला हवं होतं. तो ऑफिसला गेलाच कसा? मी आधीच सांगितलं होतं ना त्याला म्युझिक आणि ऑफिस मिक्स करू देऊ नका. सर त्यांना खरंच महत्वाचं काम आलं होतं म्हणून गेलेत, नाहीतर नसते गेले. मिस्टर पंडित, तुम्ही ज्याचं कौतुक करत होतात, ज्याच्याबद्दल इतकं भरभरून बोलत होतात, तो या बँडचा लीडर, काय नाव त्याचं? एक मिनिट. प्रभास. प्रभास मिसिंग आहे. सर तुम्ही बसा ना. प्रभास कुठे आहे? सर त्यांना एक महत्वाचं काम आलं होतं. एक मिनिट. महत्वाच्या कामात?
म्हणजे याही पेक्षा महत्वाचं काम आहे का त्यांचं? इंटरेस्टिंग. मिस्टर पंडित, अहो तुम्ही यांचे कौतुकाचे डोंगर उभे केलेत ना माझ्या पुढे. मग हे काय आहे? इथे काहीतरी वेगळंच चित्र आहे. मला वाटतं हा सगळा ना टाइमपास आहे यांच्यासाठी. तसं नाही. एक मिनिट, माझं अजून बोलून झालेलं नाहीये आणि मी बोलताना मध्ये बोललेलं मला आवडत नाही. तर मिस्टर पंडित, हे बघा, मला वाटतं ह्याच्यापेक्षा त्यांचं महत्वाचं काम आहे म्हणजे त्यांच्यासाठी हा टाइमपास आहे. पण मी ही गोष्ट टाइमपास म्हणून करत नाही. कारण मी जे काही करतो ना ते अत्यंत मनापासून आणि आत्मीयतेने करतो. आणि ज्यांना वेळेची किंमत नाही त्यांच्याबरोबर मी काम करत नाही. यू शुड बी सॉरी मिस्टर पंडित. चुकीच्या ठिकाणी आणलं तुम्ही मला. सो सॉरी गाईज, सो सॉरी. माझी गाडी यार. मी प्रभास ये ना. अरे ये. सर हा प्रभास, हा या बँडचा लीडर आहे. सर आपण सुरू करूया. काय काय गाणं? हे ना बास. तुम्ही म्हणताय ते कदाचित बरोबरही असेल, पण तरीही प्रभासवर असं डिरेक्टली आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. मीर, मला एवढंच समजतंय की तुझ्या टॅलेंट थोडा कमी असेल, पण तू आपल्या बिझनेसची गद्दारी कधी करणार नाहीस. तुला जेव्हा स्वतःला सिद्ध करायची संधी मिळाली तेव्हा तू जास्त चांगल्या प्रकारे काम केलंस. आणि शैलजानी तुला किती राबवून घेतलं तरी तू कधी सुडबुद्धीचा वापर नाही केला. मला एवढंच म्हणायचंय शैले, प्रभासनी हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. आधी घरातनं निघून गेला आणि नंतर मुद्दाम बिझनेसचं नुकसान केलं. बाबा हो, तुम्ही काय काय बोलताय? मिस्टर काळे, शैलजा बोलते. सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये प्रभास सदावर्तेचे जितके महान हक्क आहेत ते सगळे निलंबित करा आणि पेपर्स तयार करून ताबडतोब माझ्याकडे घेऊन द्या. माझ्यावर जितका विश्वास आहे ना प्रभास, त्याहीपेक्षा जास्त विश्वास मला तुमच्यावर आहे. हे बघा, मला मान्य आहे तुमची आत्ता गाणं सादर करण्याची मनस्थिती अजिबात नाही, पण तुमचं गाण्यावर किती प्रेम आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे, बरोबर? कारण गाण्यासाठी झगडणारा प्रभासनी बघितलाय. हिचा आवाज चांगला आहे आणि तिला आपल्या बँडमध्ये सामील करून घेण्यासाठी धडपडणारा प्रभास मी बघितलाय. तो प्रभास जो कॉन्सर्टला त्याचं स्वतःचं गाणं एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवतो, तो प्रभास मी बघितलाय. आणि आज तोच प्रभास जर हार मानून मागे फिरत असेल ना, तर तुम्हाला नाही बघायचं. प्रभास, तुम्हालाही माहिती आजवर तुम्ही जिद्दीने सगळ्या लढाया जिंकल्यात. गायची लढाई, माझं मन जिंकण्याची, बाबांचं मन जिंकण्याची, आणि आता तर ही सुवर्ण संधी चालून आली. प्रभास, ही संधी ना मी तुमच्यासाठी खेचून आणली, कारण मला तुम्हाला जिंकवायचं आहे. आणि वीणामुळे प्रभास हरला
हे मला स्वप्नातही नाही बघायचं. आणि कदाचित तुम्ही जर गायलात तर तर प्रेझेंटेशन करण्याची दुसरी संधीही तुम्हाला मिळेल आणि आतूचं मनही जिंकता येईल. बस ह्या संधीचं ना सोनं करा. माझा आणि बँड मधल्या सगळ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. त्या विश्वासाला खरे उतरा. कळू द्या ना त्या माणसाला की प्रभास सदावर्ते काय चीज आहे. कळू द्या. माझ्यासाठी, आत्तूसाठी, म्युझिकसाठी, बँडसाठी, स्वतःसाठी ह्या संधीचं सोनं करा प्लीज. नाही म्हणजे तुझ्या एकट्याच्यानं हे सगळं शक्य नव्हतं हे लक्षात असू दे. आय नो थँक्यू सो मच. पण आता तुझं काम संपलंय. ओके असं कसं संपलं. नाही आणि तू आता एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक होणार आहेस. एवढे पैसे मिळणार आहेत तुला. त्यात माझा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. आणि ही गोष्ट आपण अशी फोनवर बोलण्यापेक्षा भेटून सेलिब्रेट करूया का. लवकरच करूया. मी आत्ता येऊ. नाही. हा का. म्हणजे आत्ता नको. मला इथे खूप महत्वाची कामं आहेत ना. नंतर. असं काय करतोस रे. प्लीज प्लीज. तू ऐकणार नाही का माझं उर्मी. हॅलो हॅलो हॅलो. बोलू देते. सर आज ज्या प्रेझेंटेशन मध्ये प्रभास कमी पडले ते प्रेझेंटेशन पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर करण्याची संधी मिळेल सदावर्ते इंडस्ट्रीजला. सर कारण शैलजा सदावर्तेंनी प्रचंड मेहनत घेतली. खूप कष्ट केलेत. ह्या बिझनेसमध्ये त्यांचं साम्राज्य उभं केलंय. सर त्या हा प्रोजेक्ट डिझर्व करतात. सर प्लीज तुम्ही आत्ता जसा विश्वास ठेवला ना तसा आणखीन एकदा विश्वास ठेवा आणि एक संधी द्या फक्त. वीणा तुला कळत नाही. बिझनेस हा प्रभासचा प्रांत नाही. प्रभास इथे. सर आपली संस्कृती आहे. सर आपल्यावर संस्कार झालेत की आपण आपल्याही आधी इतरांचा विचार करतो. म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर जर एखादं संकट आलं असेल तर आपण ते आपलं संकट समजतो. तसंच सर प्रभासचं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे त्यांच्या त्या आत्तूवर जर एखादं संकट आलं असेल तर ते कसं काय शांत बसतील. सर प्लीज विश्वास ठेवा आणि एक संधी द्या. आणि प्रभास त्यांचं प्रेझेंटेशन नीट करतील ह्याची जबाबदारी माझी. एक मिनिट पण पुन्हा माझी एक अट आहे. फक्त 48 तास. त्यानंतर 1 मिनिट पण नाही. ठीक आहे सर. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सो मच. वीणा ऑल द बेस्ट. प्रभास एक सांगू. आधीच्या प्रेझेंटेशन मध्ये खूप त्रुटी होत्या. खूप चुका होत्या. कॉन्फिडन्स नव्हता तुझ्या बोलण्यात ते प्रेझेंट करण्यात. आय होप यावेळेस तसं काही होणार नाही.
कसं येणार रे? प्रभासचा पत्ता कट झालाय ना म्हणून. अगं पण त्या प्रभासचा पत्ता कट होण्याचा आणि तुझं हे गुलाबजाम बनवण्याचा काय संबंध? माझ्या लग्नाची घाई नको का करायला? म्हणजे तू मिहीरसाठी हे गुलाबजाम बनवतेस? नाही, त्याच्या आई बाबांसाठी आणि आत्यासाठी. इम्प्रेस करायला नको का सासरच्यांना? आता मी सदावर्तींची लाडकी सून होणार आहे. एकदा का सगळे इम्प्रेस झाले की मी लाखोंची नाही करोडोंची मालकीण. ए मम्मी, ते सगळं जाऊ दे, मला सांग गुलाबजाम कसा झाला? अगं उर्मी, काय केलंय तू हे? गुलाबजाम ते सांगतायत ना त्याप्रमाणे. अगं पण त्यांनी सांगितलं तसंच प्रमाण घेतलंयस का तू? ते जे फोन मध्ये दिसलं ना तेवढं घेतलं. अगं सगळं प्रमाण चुकलंय. काय करून ठेवलंयस तू हे? हे बघ, तुला ना काहीही जमणार नाही. मम्मी, एक काम कर, सकाळी त्या वीणाला काहीतरी गोड बनवायला सांग आणि तेच घेऊन जा. तिला अजिबात नाही, तिच्या हातचं अजिबात नाही. हे बघ, आपल्या फायद्यासाठी चतुरला सुद्धा मित्र बनवायचं असतं. ती वीणा कशी का असे ना, पण तिच्या हाताला उत्तम चव आहे आणि तू ती चव तुझ्या नावावर करून घे आणि मग बघच, तुझं लग्न झालंच समज. तुमच्या वीणाने तुमच्याकडे आग्रह केला तरीही नाही जेवणार? बर, तुमच्या वीणाने तुमच्याकडे हट्ट धरला तरी नाही जेवणार तुम्ही? बघा, मग काय पिशाद आहे माझी नाही म्हणण्याची. चला आता जेवायला. वीणा, हा, सगळं ठीक आहे ना ग? हो बाबा, सगळं ठीक आहे. म्हणजे प्रभासशी भांडली वगैरे नाहीस ना तू? मी का भांडेन त्यांच्याशी? म्हणजे प्रभासची आत्या मला जे बोलली त्याच्यावरून तू त्याच्याशी नाही ना भांडलीस? बाबा, मी तेच म्हणते, मी का राग काढेन त्यांच्यावर आणि का भांडेन मी त्यांच्याशी? तुझा काही नेम नाही ग. तू चिडलीस ना की तू प्रभासशी पण भांडशील. बाबा, म्हणजे तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय का? तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रभासशीच बोला ना, म्हणजे तुम्हाला खरं वाटेल. नाही, आता बोलाच. थांबा, फोन नको लावूस तिला. आता बोलाच. अगं तू बोल वीणा. कुठे आहात तुम्ही? मी अगं जस्ट जेवायला घेतलंय. तू बोल ना, काय झालं? जरा माझ्या बाबांशी बोला. नाही नको. बाबांशी? काय ग, काय झालं? प्रॉब्लेम झालाय का? हो, थोडासा झालाय प्रॉब्लेम. काय? त्यांना असं वाटतंय की मी तुमच्याशी भांडलीये, तुमच्यावर चिडलीये. काय म्हणजे? बोला ना त्यांच्याशी जरा. अगं नाही, कशाला उगाच. बाबा बोला. हा, हॅलो. नाही, तशी काय मला शंका वगैरे नाही. मी तिला जस्ट असं विचारलं की बाई तू भांडलीस का त्याच्याबरोबर, तर तिने एकदम फोनच लावला. पण ती खरं भांडली नाहीये ना? बाबा, अहो तुमचीच मुलगी आहे ती. आता मी तुम्हाला काय सांगणार? पण मला सुद्धा लक्षात आलं तुम्हाला वीणाचा एवढा अभिमान का वाटतो ते. अत्यंत समंजस आणि संस्कारी मुलगी आहे तुमची वीणा. आणि बाबा, भांडण तर सोडाच हो, उलट तिने मला धीर देऊन प्रवृत्त केलं गाणं गाण्यासाठी. आणि ही प्रेझेंटेशनची संधी पण तिनेच मिळवून दिली अहो मला. मला तुझं कौतुक वाटलं म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय मी. काय सॉलिड इम्प्रेस केलंस रे मिस्टर राजेंना. सॉलिड म्हणजे
मला वाटलं नव्हतं की तो राजे एवढ्या लवकर इम्प्रेस होईल. बट यू डिड अ फॅन्टॅस्टिक जॉब. फार कमी वेळ असं होतं की बिझनेसमध्ये एखादी संधी गेलीये आणि ती संधी लगेच पुन्हा आपल्याकडे परत येते. क्या बात आहे प्रभास. बरं, मला ह्याचाही आनंद आहे की ही संधी पुन्हा एकदा आपल्या कंपनीला मिळाली. सो तू आता टेन्शन घेऊ नकोस. तू टेन्शन घेऊ नकोस रे. यावेळेस आपण पूर्ण तयारीशी उतरू. अरे मी करतो ना तुला सगळी मदत. यावेळी आपण दोघं मिळून प्रेझेंटेशन तयार करू आणि हे डील क्रॅक करू. आणि मला खात्री आहे या प्रेझेंटेशन नंतर आत्या तुला नक्की माफ करेल. आणि मग त्यानंतर तुझं आणि तुझ्या आत्याचं रिलेशन अगदी पूर्वीसारखं छान होईल. सो लेट मी हेल्प यू. हे बघ प्रभास, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. फक्त तो प्लॅन मला सांगितलंस तर खूप बरं होईल. ऐक ना, तुला खरंच एवढा आनंद झालाय का रे? हा, तुझं प्रेझेंटेशन इनकम्प्लीट होतं म्हणून तू ऐन वेळी मिस्टर राजेंसमोर मला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलंस. खरं तर तू जबाबदार आहेस प्रेझेंटेशन फेल होण्यासाठी, याची तुलाही चांगली जाणीव आहे. आणि आय नो माझ्याकडनं चूक झाली, पण ही चूक मी मुद्दाम केली नाहीये प्रभास. सिरियसली. हे बघ, मी समजू शकतो तुला आता काय वाटतंय ते. तुझ्या जागी मी असतो तर कदाचित माझाही गैरसमज झाला असता, जसा आत्याचा तुझ्या बाबतीत झालाय. प्रभास, वीणा, अगं मी तुलाच फोन करणार होतो. आता तूच समजवायला. मी याला इथे मदत करण्यासाठी आलोय, पण याचा विश्वासच बसत नाही माझ्यावर. तू समजवायला. मला खात्री आहे की त्याला नक्की पटेल. मिहीर, मला वाटतं ह्यावेळी प्रभासचं वागणं बरोबर होतं. अच्छा, म्हणजे तू सुद्धा गैरसमज करूनच घेतलास माझ्याबद्दल. मला वाटलं होतं निदान तू तरी समजू शकत असशील योग्य काय अयोग्य काय. मीर, बास झालं रे, खरंच बास झालं. ए खाणार आहे, माझ्या होणाऱ्या बायकोने एवढं प्रेमाने माझ्यासाठी बनवून आणलंय तर खावंच लागणार ना. काय आणलंय? अरे शिरा. काय झालं, खा ना. वीणा, मला तुझी खूप गरज आहे. असंच आयुष्यभर तू माझ्या सोबत राहशील ना ग? माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत असेल. आधी तुम्ही. कसं झालं? ॲज ऑलवेज कमाल. तुम्हाला माहितीये, नवरा बायको जेव्हा असं एकमेकांना भरवतात ना, तेव्हा त्यांच्यातलं प्रेम वाढतं असं म्हणतात. हो. वीणा, म्हणजे फक्त असं एकमेकांना भरवूनच प्रेम वाढतं असं काही नाहीये. कशी करते मी बरतो. वीणा, या गोड शिऱ्यासारखाच आपल्या प्रेमाचा गोडवाही असाच आयुष्यभर टिकून राहू दे. मला वाटतं आपण वीणाच्या खोलीला टाळं लावूया. हा,
टाळं लावलं तर तू कुठे राहशील? मम्मी नको ना ग असे प्रश्न विचारूस. आयुष्यभरासाठी कोंडून ठेवायचंय का तिला? आणि तसंही आता मला इथल्यापेक्षा माझ्या सासरी जास्त वेळ घालवायचा आहे ना. डन. चल खोलीत अडकवण्याचा प्लॅन डन. नको नको. अगं तुझ्या दादा मामाला जर कळलं ना की आपण टाळं लावलंय तर आपल्या दोघींनाही घराबाहेर काढेल तो. नको, दुसरा काहीतरी विचार कर बाबा. मम्मी सुचलं. आपण वीणाच्या जेवणात जमाल गोटा मिक्स करू म्हणजे ती घराबाहेर पडूच शकणार नाही. कमाल कमाल आयडिया आहे ना. हो आयडिया तशी बरी आहे. माहिती होतं मला. हेच करूया. डन. उर्मी पण नाही बीण नाही आहे मम्मी प्लीज. उर्मी अगं दादाला जर कळलं ना की हे आपण असलं काहीतरी केलंय तर ह्या घरातलं आपलं जेवण बंद होईल. हे नाही करायचं ते नाही करायचं मग नेमकं करायचंय काय? आपण असं काहीतरी करायला हवं की जे केल्याने आपल्यावर संशय सुद्धा येणार नाही आणि वीणा घरातून बाहेरच पडू शकणार नाही. नेमकं करायचंय काय? सापडली आयडिया. पटकन. दादा अरे उर्मी खरं बोलतीये रे आणि उर्मीची काहीही चूक नाहीये. आणि मला सांग जर उर्मीची चूक असती तर तिने स्वतःचे कपडे भिजत घातले असते का? एवढं सगळं करून सुद्धा ती वीणा नुसती आरडाओरड करते तिच्यावर. हे नेहमीच झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीत उर्मीला दोष द्यायचा. तू सुद्धा तेच करतो. सगळे जण तिच्याच अंगावर ओरडतात रे. रजनी जरा शांत हो. बाबा काय होतंय? तुम्ही इथे या. सावकाश हळू. शांत व्हा. हळू सावकाश बसा. सावकाश. मी पाणी देऊ का मामा? पाणी घे. सावकाश. हे बघा तुम्ही आधी शांत राहा. मी आजचं जाणं कॅन्सल करते. उर्मी तू आत्ताच्या आता तिचे सगळे कपडे धुवून घे. पुन्हा कोणी तुला ह्यावरून ऐकवायला नको. कळलं ना? हो सॉरी. खरंच सॉरी ताई. मी लगेच धुवून आणते. हा मला एक सांग, तुझं आजचं बाहेर जाणं खूप महत्वाचं होतं का? नाही बाबा. माझ्याकडे बघ आणि उत्तर दे. हो बाबा. प्रभासच्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करायची होती मला. पण ठीक आहे मी फोनवरून करेन ना. वरून का? बाबा कारण माझ्याकडे बाहेर घालून जाण्यासारखा एकही ड्रेस नाहीये. त्यावरही एक उपाय आहे. वीणा खूप छान रंग आहे साडीचा. आणि साडी तुला सूट सुद्धा होतीये. नाही एक मिनिट ते थँक्यू वगैरे राहू दे. आपल्या सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट्स गेल्या खड्ड्यात. एक मिनिट मला सांग, आमच्या प्रभास दादाने तुझं कौतुक केलं का नाही अजून? अरे हो, पण कौतुक करायला प्रभास इथे असायला हवं ना. ए यार हे नाही पटत मला. हे नाही पटत. म्हणजे प्रभासला ना इतकी सुंदर बायको मिळाली आहे त्याची किंमतच नाहीये. त्याला गेला लगेच सोडून. बरोबर आहे. गाईज
मी कुठेही गेलेलो नाहीये आणि मी सगळं ऐकतोय बर का. ये प्रभात, कुठे होता तू? आणि असं न सांगता कुठे गेला होता तुम्ही? ते जरा काम होतं. कॉपी आणायला गेला होतात का? हे आणायला गेलो. गजरा हे आणायला गेला होता तुम्ही? पण का असं अचानक म्हणजे? तू अशी अचानक साडी नेसून येऊ शकते, तर मग मी पण विचार केला माझ्या होणाऱ्या बायकोचं सौंदर्य आणखीन खुलून यावं, यासाठी मी पण काहीतरी केलं पाहिजे की नाही. म्हणून मग हा गजरा. गजरा मोहब्बत वाला प्रभास ने ऐसा लाया, गजरे ने ले ली मेरी जान. हाय रे मैं तेरे कुर्बान. क्या बात है, क्या. एक मिनिट मला असं वाटतं ना की याचा ना सीन झाला पाहिजे. सीन म्हणजे सीन म्हणजे यु नो मूवी सारखं रे, की प्रभास घरी येतो आणि मग घरी आल्यानंतर तो वीणाला आता गजरा देणार आहे, तर मग तो कसा देणार है ना. सो प्रभास घरी येतो. अंकल ती बेल. बेल. सो प्रभास आतमध्ये येतो. एक मिनिट, प्रभास येतो ना. अजय, मी असा आहे. प्रभास येतो आणि म्हणतो, वीणा तुला मोगऱ्याची फुलं आवडतात की नाही, म्हणून हा मोगऱ्याचा गजरा. मग वीणा सुद्धा लाजणार आणि ती म्हणणार, आता तुम्ही आणलाय तर तुम्हीच माळा. याची मॅन्युफॅक्चरिंग अमाऊंट जी आहे ना सर, मॅन्युफॅक्चरिंग अमाऊंट ना 67 करोड. वाव वीणा, तू गाण्यासोबत आता बिझनेस पण करू शकतेस की. करेक्ट बोललास तू अजय. वीणा, मी काय म्हणतो, माझ्याऐवजी तूच करून टाक ना प्रेझेंटेशन. माझं पण टेन्शन कमी. नाही अजिबात नाही. ज्याचं काम त्यानेच करायचं. आणि एखादी गोष्ट लक्षात राहिली म्हणजे काय मी काय प्रेझेंटेशन करणार आहे का? तुम्ही करा बरं कंटिन्यू. तर मी कुठे होतो?